चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी. चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, जयसिंगपूर. फोन 7066 916 916. उमळवाड ग्रामसभेत 50% सवलत देण्यास कडाडून विरोध. सवलतीसाठी ठिय्या आंदोलन करणार दांडिंग माने यांचा इशारा. शासनाच्या वतीने थकीत पाणीपट्टी व निवासी करामध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गावसभेमध्ये मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्धारित केले आहे. या अनुषंगाने उमळवाड ग्रामपंचायतीच्या वतीने कोरम अभावी तहकूब झालेली गावसभा आज बुधवार दिनांक 17 रोजी घेण्यात आली. या ग्रामसभेत या निर्णयाविरोधात झाला. तसेच ज्यांनी पूर्ण पाणीपट्टी व घरपट्टी भरली आहे त्यांना सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीकडे निवासी कर व पाणीपट्टी कर यामध्ये थकीत खातेदारांना 50% सूट देण्याविषयी उमळवाड ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी सरपंच सौ छाया कर्वे होत्या. ग्रामपंचायत सदस्य सुहास तिवडे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत अधिकारी बीएल जाधव यांनी विषयाचे वाचन केले. तर घरपाळा व पाणीपट्टी करामध्ये थकबाकीदारांना 50% सवलत देण्याविषयी चर्चा करीत असताना प्रत्येक वर्षी नियमित घरपाळा व पाणीपट्टी भरणाऱ्या खातेदारावर अन्याय होईल अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. तर माजी ग्रामपंचायत सदस्य दांडिंग माने यांनी त्यावेळी थकीतांना सवलत द्यावी अशी मागणी केली. मात्र 50% सवलतीला उपस्थितांनी तीव्र विरोध दर्शवला. दरम्यान या गावसभेत कन्या विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समितीच्या कारभाराबाबत आरोप प्रत्यारोप करण्यात आले व शाळा व्यवस्थापन समिती बदलाचा निर्णय झाला. या गावसभेच्या 50% सवलतीच्या निर्णयाविरोधात दांडिंग माने यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा सभेनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला. या सभेवेळी उपसरपंच अनिता कांबळे, गटनेते विद्याधर कर्वे, ग्रामपंचायत सदस्य अलका कामांना, सीमा ठोंबरे, सुहास पाटील, दीपाली तिवडे, अनिल दनाने, मनोज चौले, सुप्रिया कांबळे, भक्ती गोठखिंडे, पूनम कोळी, भिकू कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आजच्या या गावसभेमध्ये शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत ग्रामपंचायतकडून निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी कर वसुलीत सवलत देण्याबाबत दिनांक 13 नोव्हेंबर 2025 शासन निर्णयाबाबत चर्चा करण्यात आली. सदरचा जे करामध्ये 50% सवलत दिली सवलत देण्याबाबत जो निर्णय आजच्या सभेमध्ये देण्यात आला, तर या सभेला 50% सवलत देण्यास ग्रामसभेने विरोध दर्शवलेला आहे आणि सदरचा ठराव हा फेटाळण्यात आलेला आहे. उमळवाड ग्रामपंचायतीने 50% कर सवलत योजना फेटाळून थकबाकीदारांच्यावर अन्याय केला आहे. सर्वसामान्य गरीब थकबाकीदार हे यांचं हातावर पोट असून यांना शासनाच्या नियमाप्रमाणे JR प्रमाणे सवलत मिळायला पाहिजे होती. जर ही सवलत न मिळाल्यास आम्ही ग्रामपंचायतीसमोर मोठं आंदोलन करू. हे आंदोलन 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.